थरथरणारे हात, त्राण गेलेला आवाज आणि शिवबांच्या चरणी डोकं ठेवून निपचित पडलेला एक मराठा योद्धा आज मरणासन्न अवस्थेत त्याच्या समस्त मराठा बांधवांसाठी लढा देतोय. एक वेळ त्यांना निश्चयाचा महामेरू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचं कारण पण तसंच आहे, कारण जरांगे पाटील त्यांच्या निश्चयावर ठाम आहेत. एक पाऊल सुद्धा मागे हटायला ते तयार नाही आहेत. मराठा आरक्षणाची लढाई ते अगदी निकरानं लढत आहेत. पण एकूणच मराठा कोणाला म्हणायचं हे जरांगे पाटलांनी सरकारला त्यांच्या आंदोलनातून चांगलंच दाखवून दिलंय. त्यांच्या दुसऱ्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे, पण तरी सुद्धा सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांची तब्येत मात्र अजूनच गंभीर होत चालली आहे. इतकी की त्यांना धड बोलताही येत नाहीये की माईकही हातात पकडता येत नाहीये. म्हणूनच जरांगे पाटलांच्या तब्येतीचा घेतलेला हा थोडक्यात आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, सरकारनं दिलेली 40 दिवसांची मुदत संपली आणि ठरल्याप्रमाणे जरांगे पाटील 24 ऑक्टोबरला उपोषणाला बसले. पण यावेळेस आपण अन्नासोबत पाणी आणि सलाईन सुद्धा घेणार नाही असं सांगत जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन अधिकच तीव्र केलं. सप्टेंबर महिन्यात सलग 17 दिवस जरांगे पाटलांनी उपोषण केलं होतं. त्यावर सरकारनं मराठा समाजाला निजामकालीन दस्तावेज तपासून कुणबी प्रमाणपत्र देऊ असं आश्वासन दिलं. पण आम्हाला सरसकट आरक्षण हवंय, जोपर्यंत तुम्ही सरसकट आरक्षण देणार नाही तोवर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा अल्टिमेटम देत सरकारकडून जरांगे पाटलांनी 40 दिवसांची मुदत घेतली आणि पहिलं उपोषण सोडलं. या 17 दिवसांच्या दरम्यान महाराष्ट्रातली अनेक नेते मंडळी जरांगे पाटलांना भेटून गेली, पण तरी सुद्धा जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिले. या दिवसात जरांगे पाटलांची तब्येत अनेक वेळा खालीवर झाली. उपोषण संपल्यानंतर सुद्धा काही दिवस जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तेव्हा त्यांना डिहायड्रेशन आणि कफ या गोष्टींचा त्रास होत होता. तेव्हा त्यांच्या रक्त आणि लघवीचे नमुने सुद्धा घेण्यात आले होते. एवढंच नाही तर उपोषण संपल्यानंतर सुद्धा बरेच दिवस त्यांना थकवाई जाणवत होता. तरीही जरांगे पाटलांनी राज्यभर सभा आणि दौरे केले, पण यावेळेस मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. जरांगे पाटील यांचा हात अक्षरशः थरथर कापतोय, आवाजही कापरा झालाय. आता जर हे असंच चालू राहिलं तर मनोज जरांगे यांच्या हृदयावर आणि किडनीवर ताण येईल असं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलंय. डॉक्टर म्हणाले की त्यांची शुगर आणि BP नक्कीच कमी झाला असणार, हृदयाचे ठोके सुद्धा कमी पडत असणार. ते चेक करू देत नाहीत, पण त्यांना भरपूर विकनेस आलेला दिसतोय. माईक धरण्या इतपत सुद्धा त्यांच्या हातात ताकद उरलेली नाहीये. त्यांनी जर अन्न आणि पाणी घेतलं नाही तर त्यांच्या किडनी आणि हृदयावर ताण येऊ शकतो. डॉक्टरांनी बऱ्याच वेळा जरांगे पाटलांना चेक करण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यांनी कोणाला चेक करू दिलं नाही. त्यांची तब्येत खालावते असं समजताच तिथले स्थानिक तहसीलदार सुद्धा आंदोलनस्थळी उपस्थित झाले. त्यांनी जरांगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती केली, पण तरीही त्यांनी पाणी घेतलं नाही. त्यानंतर त्यांच्या वयस्कर आई सुद्धा आपल्या पोराचे हाल बघवले नाहीत म्हणून नारळ पाणी घेऊन आल्या, पण त्यांच्या हातूनही जरांगे पाटलांनी पाणी पिलं नाही. नारायणगडाच्या शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांना पाणी पिण्यासाठी आग्रह धरला. लहान पोरांपासून वयस्कर म्हाताऱ्या माणसांपर्यंत अक्षरशः डोळ्यात पाणी आणून सगळ्यांनी जरांगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती केली, पण तरीही जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिले. कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना फोन करून त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला लावली. ते म्हणाले, तुम्ही व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतंय तुम्ही पाणी पिलं पाहिजे. बाकी तुमचा निर्णय तुम्ही घ्या, पण मला वाटतंय तुम्ही प्लीज पाणी प्या. मी तुम्हाला विनंती करतो. मनोज जरांगेंच्या बहीण रेखा पाटील यांनी सुद्धा आक्रोश करत सरकारवर निशाणा साधला आणि आपल्या भावाला म्हणजे जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली. त्या म्हणाल्या, सरकारनं 40 दिवस काय केलं? 15,000 पुरावे आम्ही त्यांना दिले. अजून काय पाहिजे? आम्ही भारतीय असल्याचा पुरावा देऊ का? आम्ही पाकिस्तानवरून आलोत का? इकडे माझ्या भावाची एक एक पेशी मरत चालली. माझ्या भावाला काय झालं तर मी सरकारला सोडणार नाही. अक्षरशः रडत आणि आक्रोश करत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटलांच्या मुलीनं सुद्धा आपल्या वडिलांना, पप्पा तुम्ही काळजी घ्या असं भावनिक आवाहन केलंय. मात्र जरांगे पाटलांनी आपल्या घरच्यांना भेटायलाच नकार दिलाय आणि आपल्या घरातल्या कोणाला भेटणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. आजही मनोज जरांगे पाटील सकाळपासून झोपून आहेत. त्यांना उठून बसता सुद्धा येत नाहीये. बरेच आंदोलक घोषणा देऊन डोळ्यात पाणी आणून जीवाच्या आकांतानं पाणी पिण्याची विनंती करतायत. दुसरीकडे बीडचे आमदार प्रकाश सोळंके यांचं घर पेटवण्यात आलंय. शाळकरी मुलांनी शाळेवरच बहिष्कार टाकलाय. एकूणच सगळं भावनिक आणि आक्रमक वातावरण सगळीकडे तयार झालेलं आहे.
यवतमाळमधील शासन आपल्या दारी या कार्यक्रमावरही याचे पडसाद उमटले आहेत. पण या सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत. गावकरी अक्षरशः जरांगे पाटलांच्या हातापाया पडत आहेत. पण जरांगे पाटील त्यांना म्हणाले की सगळ्यांनीच हट्ट केला तर आरक्षण कसं मिळणार? माझ्या लेकरा बाळांना आरक्षण नसल्यामुळे लय त्रास झालाय, मला आरक्षण मिळू द्या. पण गावकऱ्यांच्या आग्रहाखातर आता जरांगे पाटील यांनी थोडंसं पाणी पिलं असलं तरी ते पुरेसं नाही आहे. कारण त्यांच्या शरीरातील पोटॅशियम, सोडियम आणि शुगरचं प्रमाण कमी झालेलं आहे. किडनीवर ताण आलाय तर किडनी फेल्युअर होण्याचे सध्या चान्सेस आहेत. रक्तात गुठळ्या झाल्या तर हार्टवरही ताण येऊ शकतो असं डॉक्टरांकडून नुकतंच सांगण्यात आलंय. तर स्टेजवर उभं करताना अक्षरशः जरांगे पाटील स्टेजवरच कोसळले आहेत. एका तरुणीनं जरांगे मामांना काय झालं तर आम्ही माय भगिनी सरकारला घरात घुसून मारू असं म्हटलंय. त्यावेळी या भगिनीला अश्रू अनावर झाले होते. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. आरक्षणासंदर्भातील उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर काहीतरी मोठा निर्णय येईल असं सगळ्यांना अपेक्षित होतं. पण एकनाथ शिंदे यांनी या समितीने 1,73,00,000 कागदपत्र तपासली. त्यापैकी 11,530 कुणबी नोंदी आढळल्याचं म्हटलंय. तसंच समितीच्या कामाला अजून 2 महिने लागू शकतात असंही म्हटलंय. त्यासोबतच सरकारने कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली असून त्यासाठी 3 न्यायमूर्तींची सल्लागार समितीही स्थापन केल्याचं म्हटलंय. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. टिकणारं आरक्षण दिलं जाईल. पण मनोज जरांगे पाटील यांनी अन्न पाणी घ्यावं, तुमच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे असंही पुढे एकनाथ शिंदे म्हणालेत. आता आरक्षण हा तसा भावनिकपेक्षाही कायदेशीर मार्ग असला तरी सरकारनं गेल्या 40-45 दिवसात काय केलं हा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होतोच. सरकारनं यावर नक्कीच तात्काळ तोडगा काढावा हीच सर्वसामान्य मराठा आंदोलकाचीही मागणी असेल. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? जरांगे पाटील यांनी खरंच आता इथून पुढे पाणी पिऊन उपोषण करावं का? आरक्षणाचा निर्णय न देऊन हे सरकार मराठ्यांचा रोष पत्करतंय का? हे त्यांना किती महागात पडू शकतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बाह्य यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.